गोपद्म सेवा अतिशय साधी, सोपी आणि सुंदर अशी सेवा आहे। त्याचं तुम्हाला वेगळा फार विशेष वेळ काढायची गरज नाही किंवा वेगळी पोथी करायची गरज नाही। आता या चातुर्मासात आपण काही ना काही सेवा करतच असतो। तर ही सेवा गोपद्माची आहे, ती आहे भगवान विष्णूची। ठीक आहे, जिथं भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथं महालक्ष्मी माता प्रसन्न होतेच। कारण की जिथं विष्णू तिथं लक्ष्मी। तर हे विष्णू नारायणीचं किंवा लक्ष्मी नारायणाचं हे व्रत आहे, हे सोपं आहे। हे म्हणजे गोपद्माचं मी तुम्हाला सांगते की ते व्रत कधी करायचं। ते व्रत आषाढी एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी पर्यंत, म्हणजे ते 33 गोपद्म आपल्याला काढायचे देवघरासमोर। त्याला अशी वेगळं पाठ करायची गरज नाही। जर तुम्हाला खूपच हौस असेल तर तुम्ही देवघराजवळ एक छोटंसं असं छान पाठ मांडू शकता। त्याच्यावर तुम्ही रोज ही 33 गोपद्माची रांगोळी काढू शकता। 33 गोपद्म तुम्ही हाताने पण काढू शकतात किंवा अशा पद्धतीने त्याचा साचा येतो, जरा खराब झालेला आहे कारण की जवळजवळ म्हणजे बरेच वर्ष झालं मी हे वापरते। तर ह्या पद्धतीने आपले 33 गोपद्माची रांगोळी मिळते किंवा साचा मिळतो। तो आणला तर अगदी 2 मिनिटात होणारी सेवा आहे ही, काहीच वेळ लागत नाही। 33 कोटी देवांचं एक प्रतीक झालं। दुसरं म्हणजे आता आपण याच्यामध्ये बघा, अधिक मासात 33 संख्येला किती महत्व आहे, कारण भगवान विष्णूंचा आणि 33 याचं खूप असं रिलेशन आहे। तर ते 33 कोटी देवतांचं प्रतीक म्हणून पण आपण 33 गोपद्म काढत असतो। तर हे भगवान विष्णूंचे जिथं पद्म काढले की तिथं लक्ष्मी प्रसन्न होते, मी मगाशीच बोललो। तर हे पद्म काढून झाल्यानंतर हातानेही काढू शकतात, असं नाही की तुम्हाला जर हा साचा नाही मिळाला तर मग एवढे कधी काढणार, काही नाही, प्रॅक्टिसने लगेच होतं। तर तुम्ही ते 30 काढायचे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देवघर असतो, देवघराच्या जवळ आपण स्वस्तिक काढतो किंवा वारानुसार रांगोळी काढतो। तर ती काढताना त्याच्या शेजारीच आपण ही 33 गोपद्म काढायचे। 33 गोपद्म पहिल्या दिवशी काढल्यानंतर त्याची हळद कुंकू लावून पूजा करायची, उदबत्ती लावायची, धूप दीप निरंजन लावायचं तुपाचं, त्याची सगळी म्हणजे पूजा करायची आणि त्याला नैवेद्य दाखवायचा, ते फक्त पहिल्या दिवशी। ठीक आहे, आणि रोज काय करायचं, रोज आपण तसंही रांगोळी काढताना आपण हळदी कुंकू टाकतच असतो किंवा हळदी कुंकूने पूजा करतच असतो रांगोळीची। तर तसंच रोज करायचं आहे, वेगळा दिवा रोज लावायची गरज नाही। जो आपण देवाला ओवाळतो त्याच देवाने त्या गोपद्मांना ओवाळून घेतलं तरी चालतं, नाही ओवाळलं तरी चालतं। पण जेव्हा आपण देवघरासमोर काढतो तर आपण उदबत्ती फिरवतो किंवा आरती करतो, तर ते ऑटोमॅटिक त्या गोपद्मांच्या वरून ओवाळलीच जाते। तर असं हे करायचं आहे, त्याला वेगळी पोथी मांडायची गरज नाही, वेगळं पूजा करायची गरज नाही। हे तुम्ही फक्त रोज करायचंय। आणि समजा तुम्हाला अडचण आली, आता आपल्याला मासिक धर्म असतो बायकांना, आली तर तुमच्या घरातल्या लहान मुलाला बी सांगितलं तुम्ही की तू हे एवढी रांगोळी काढून दे, जर तुम्ही साचा आणून ठेवला ना की एकदम सोपं आहे, मुलगा असो मुलगी असो कोणीही काढू शकतं, इतकी सोपी। आणि फक्त आपले जे मासिक धर्म असतात तेवढं ते टाळायचं, कारण की सहसा कोणी पूजा करतच नाही। घरात कोणी असेल, आपल्या घरात सासू असेल किंवा मुलगी असेल ती करत असेल तर तेव्हा तिच्याकडनं हे गोपद्म काढून घ्यायचं। पण नसेल कोणी करत पूजा तर काही हरकत नाही, त्यानंतर आपण 5व्या दिवशी परत ती सेवेला सुरुवात करायची। तर एवढं सोपं आहे हे गोपद्माची सेवा। आणि हे सेवा केल्याने लक्ष्मी प्राप्त होते, महालक्ष्मी माता प्रसन्न होतात, भगवान विष्णू प्रसन्न होतं। आणि बाकीचे तर व्रत आपण करतच असतो, त्याचे उपवास असतात, नियम असतात, पोथी असते, ते सगळे करत असताना हे व्रत कधी आपल्याकडनं होऊन जातं ते कळतही नाही। फक्त रोजचे 2 मिनिटं द्यायचे आपल्याला ती रांगोळी काढायला, बस एवढंच काय ते त्या व्रतासाठी आपलं देणं असतं किंवा वेळ असतो, बस। आणि फक्त उद्यापन कसं करायचं ते मी आता तुम्हाला सांगते। उद्यापनासाठी एक सवाष्ण बोलवायची, तिची खणा नारळाने ओटी भरायची, म्हणजे ब्लाऊज पीस, जर तुमची ऐपत असेल खूप छान असेल तर तुम्ही साडी घेऊ शकता, पण ब्लाऊज पीस, नारळ आणि गहू किंवा तांदूळ त्याच्याने ओटी भरायची। आणि दक्षिणा म्हणून काय द्यायचं की 33 गोपद्माचं प्रतीक म्हणून किंवा 33 गोपद्माचं म्हणजे 33 कोटी देवतेचं प्रतीक म्हणून आपण रोज 33 गोपद्म काढतो ना, तर 33 रुपये
त्या महिलेला त्या सवाष्णाच्या ओटीत घालायचे, ते खंडा नारळाच्या ओटी सोबत. बघा एवढं सोपं आहे. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेवण करू शकता त्या सवाष्णीला, किंवा तुम्ही फक्त खिरेचा प्रसाद करा. खीर द्या किंवा एखादं फळ द्या. खीर केलं तर चांगलंच आहे, कोणी सवाष्ण आली तर खीर दिलं तर खूपच चांगलं. तर हे उद्यापन कधी करायचं आहे तुम्हाला? कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. कारण की एकादशीला कुठलंही उद्यापन किंवा कुठलीही पूजा ती लागू पडत नाही, म्हणून एकादशीला आपण कुठलंही उद्यापन करत नाही किंवा कुठलीही पूजा करत नाही. तो दिवस का करत नाही? कारण तो दिवस फक्त आणि फक्त भगवान विष्णूंच्या नावानेच समर्पित आहे, म्हणून विष्णूंच्या सेवा केलेल्या चालतात. पण उद्यापन हे त्याच्या दुसऱ्या दिवशी करा, कारण त्या दिवशी पण सगळ्या महिलांचा उपवासच असेल. तर मग दुसऱ्या दिवशी जर तुम्ही खीर केली, सवाष्णाला जेवण घातलं, अतिउत्तम. तर दुसऱ्या दिवशी करा. आणि इतकं सोपं आहे बघा हे व्रत. पण हे व्रत नक्की करा. खूप साधं सोपं अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली मला कमेंट करा. मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. अशी ही सेवा. चला तर मग आपण सगळे करूया आणि विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की घेऊया. लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव असो. पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या कुटुंबावर असो. तुमच्या मग जशी आपण पहिल्या दिवशी पूजा केली ना, अगदी तशीच शेवटच्या दिवशी करायची आहे. तर मस्तपैकी गोपद्माची रांगोळी काढायची, 33 गोपद्म काढायचे, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि धूप दीप दाखवायचं आहे, निरंजन लावायची तुपाची, ती ओवाळायची आहे. आणि मग त्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या गोपद्मांना. आणि देवघराला पण, स्वामींना पण आपण गोपद्मांना नैवेद्य दाखवला खिरीचा की स्वामींना पण दाखवायचा आहे. आणि मग त्या सवाष्णाची आपण ओटी भरायची. किती सोपी सांगताय बघा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामींच्या चरणी आणि पांडुरंगांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते किंवा थांबते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.